तर धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि आतापर्यंत अजित पवार गटाच्या 7 आमदारांना फोन केलाय। तर दुसरीकडे ही स्वागत रॅली आपण पाहताय। देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ते आता पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून भव्य अशी स्वागत रॅली काढण्यात आलेली आहे। नागपूर विमानतळापासून ते फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत। आजपासून नागपूरमधलं वातावरण एकदम राजकीय वातावरण तापणार आहे, कारण आज सगळेच नेते नागपूरमध्ये दाखल होत आहेत। आज 4 वाजता बरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, शपथविधीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला पूर्वसंध्येला म्हणजे आजच पत्रकार परिषद आहे, एका बाजूला महायुतीची, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची। आणि देवेंद्र फडणवीस स्वतः आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, अमृता फडणवीस या देखील त्यांच्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अवघे 3 तास आता शिल्लक राहिलेले आहेत। महायुतीच्या आतापर्यंत 38 आमदारांना फोन गेलेला आहे। भाजपच्या 19 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। महत्त्वाची बातमी। आणि शिवसेनेच्या 12 आमदारांना फोन गेलाय। आतापर्यंत महायुतीच्या एकूण 38 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन गेल्याची माहिती आपल्याला कळते। याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या 7 आमदारांचा समावेश आहे, त्याचबरोबर भाजपाच्या 19 आमदारांचा समावेश यात करण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या 12 आमदारांना फोन गेलेला आहे, तर राष्ट्रवादीच्या 7 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। 40 आमदार हे शपथ घेतील अशी माहिती मिळते। छगन भुजबळांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फोन गेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ यांना अद्यापही मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही या सूत्रांकडून ही माहिती कळते। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी त्यांना अद्यापही फोन गेला नसल्याची माहिती मिळते। 7 जणांचं नाव निश्चित झालेलं आहे, मात्र याच्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव अद्यापही निश्चित नाहीये। नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फोन गेला नसल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळते। छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आतापर्यंत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। या निवडणुकीमध्ये सुद्धा ते विजयी झाले चांगल्या मताधिक्याने, मात्र अजूनही त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। दादा गटाच्या 7 आमदारांना आतापर्यंत फोन गेलाय। 9 आमदार शपथ घेतील अशी माहिती सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। ती इतर 2 नावं कुठली हे चित्र जरी स्पष्ट नसलं तरी अजूनही छगन भुजबळ यांना मात्र फोन गेला नाहीये अशी माहिती मिळते। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन। वृषाली, खरं तर छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र अद्यापही मंत्रिपदासाठी त्यांना कुठलाही फोन आलेला नाहीये। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 7 आमदार यावेळेला अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत। त्यापैकी नरहरी झिरवाळ यांना फक्त फोन गेलेला आहे। मात्र छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे, उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे, त्यांना मात्र अद्यापही फोन आलेला नाहीये। त्याच्यामुळे एक प्रकारे भुजबळांना यंदाच्या वेळेला मंत्रिपदापासून लांब राहावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। अर्थात असं जरी असलं तरी अजित पवार यांच्याकडनं सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं की यंदा नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी संधी दिली जाईल आणि त्यामुळे भुजबळांना संधी नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अर्थात याबाबत थोड्या वेळातच स्पष्ट जे आहे ते चित्र होईल। मात्र छगन भुजबळ यांना अद्यापही राष्ट्रवादीकडून फोन आलेला नाही आणि त्यामुळे भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते। विशाली। नक्कीच चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बंधू भगिनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आता दिसणार आहेत। बीडमध्ये एकाच जिल्ह्यामध्ये आता 2 मंत्री, 2 बहीण भाऊ आता एकत्र मंत्रिमंडळामध्ये समावेश त्यांचा होणार आहे। दोघेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना सुद्धा फोन गेलेले आहेत त्यांच्या वरिष्ठांकडून, त्याच्यामुळे ते आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील हे चित्र आता स्पष्ट झालंय। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे, त्याच्यामुळे हे 2 बहीण भाऊ जे आहेत ते आता या मंत्रिमंडळामध्ये दिसतील। दादा गटामधून आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंचा समावेश हा भाजपाकडून मंत्रिमंडळात करण्यात आला। त्यामुळे दोन्ही बहीण भाऊ आपल्याला एकाच वेळेला एकाच मंत्रिमंडळात काम करताना दिसणार आहेत। दुसरीकडे